बाळा तू आल्याशिवाय आमचा नाश्ता होईल का? बर आज साहेबांना सगळ्यांना काहीतरी सांगायचंय बरं का? हो का? का रे अमोल, काय झालं? अमोल, आज आपण सगळे लक्ष्मीपूजन करणार आहे, माहिती आहे ना तुला? हो मामा, त्याबद्दल काय ते सांगायचंय? अरे पण लक्ष्मीपूजनात आपलं काय काम ना? हा नाही म्हणजे आपण असू त्यावेळेला, पण तयारीची सगळी जबाबदारी तर आपलीच आहे. हा, मी आणि आपण दोघी मिळून करू ना. आणि मी पण आहेच ना मदतीला. ते ठीक आहे, त्यांना कळू दे त्यांचं लक्ष्मी पूजन, पण आपला प्लॅन थोडा वेगळा आहे. अमोल, अरे काय 2-2 लक्ष्मीपूजन? नाही मोठे बाबा, एकच होईल पण थोडं भारी होईल. मी, बापू, आजोबा आणि दिप्या मामा तिघं जण काहीतरी नवीन प्लॅन करणार आहे. हो का छोटे सरकार? मग मला पण घ्याल का तुमच्या भारी प्लॅन मध्ये? अमोल, अरे लक्ष्मीपूजन असतंच भारी बाळा. लक्ष्मीपूजनाने ना घरात सुख समृद्धी शांती नांदते. बापू, मी काय चुकीचं करेल का? मम्मा, हा प्लॅन फक्त आम्ही करणार नाही तर माझी टीम आणि मी. बरं. बापरे. आम्हाला माहितीये बाळा तू काहीच चुकीचं करणार नाही. सांग काय करायचं ते सांग. ए बाळा मला एक सांग ना, तू आम्हाला का नाही घेत तुझ्या मस्त मस्त प्लॅन मध्ये? बाबा, तुमची टीम थोडी वेगळी आहे ना. अच्छा, म्हणजे आम्हाला रात्रीपर्यंत वाट बघायची आहे तर? येस मा. बापू, आजोबा, मी इकडे या, आपण प्लॅन करूया. चला 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 चला. अरे अरे, काय चाललंय यांचं? आपे नक्की काय करणार असाला? बघ ना. अर्जुन, पण अमोल जे काही करणार ना ते चांगलंच करणार या ठिकाणी. आता त्यांनी ठरवलंय म्हटल्यानंतर खरंच तो काहीतरी भारी करेल. आणि अमोलच्या डोक्यात कधी काय येईल काहीच सांगता येत नाही. अर्जुन, हे बघ, तू जे काही करेल ते आपल्याला संध्याकाळी कळणारच आहे. आता नको फार विचार करायला. क्या बात आहे भांजे, कसली भन्नाट आयडिया राव तुमची. वा 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 अमोल, या वर्षीचं लक्ष्मीपूजन अगदी लक्षात राहण्यासारखं होणार आहे बरं का? अरे वा अमोल, आम्ही हाय तुझ्या बरोबर. बाई, यांचे वाद लवकर मिटायला हवे, नाहीतर आमचे हे माझ्या बरोबर कधीच नाही बोलणार. तू इकडे. तुम्ही मला शोधता का? तुझं मानिक गुले कर. तुझं संपूर्ण नाव सांग. माणिक शंकर गुले, गाव आंधळी. आंधळी? इतक्या लांबवरून आलायस पुण्यात काम करायला? पोटनी तिकडे जावं लागतं. मामा म्हणून तुम्हीच रात्री फोन केला होता का? हो. बरं, घरी कोण कोण असतं तुझ्या? आई वडील आणि बायको. तुम्ही काय एवढी चौकशी करताय? अरे हवालदार आहे, रुटीन चेकिंग आहे. गरीबच माणसं तुम्हाला भेटतात का चौकशी करायला? जेवढं विचारतोय तेवढंच उत्तर द्यायचं. चल, झालंय तुझी चौकशी, चल निघ. काय काय म्हणला तू? काय नाही, तुम्ही जे सांगितलं होतं ना तेच विचारलं आणि आपले ठरलं होतं ना तेच मी बोललो. वा बघ, म्हणजे तुला माझ्यामुळं पोलिसांना सामोरं जायला भेटलं का नाही? भेटलं का नाही? आपली ठरले रक्कम द्या. मला वाटलं विसरलं काय ना. राहू दे, जा. त्या चमच्याला त्या अर्जनच पाठवला असणार. तो इथपर्यंत आलाय म्हणजे नक्कीच काहीतरी घडलंय. इथून पुढे मला ना जरा जपून काम करावं लागणार आहे दवाखान्यात, नाहीतर ह्या डोळ्यांना त्या आप्पी अर्जाची बरबादी कशी बघायला मिळणार. अरे वा दीपक, दिव्यांची तयारी काय? अरे वाती अशा नको लावू. काय वाती बाहेर ठेवल्या ना ज्योत चांगली लागते. हा, आणि दिवे लावल्यामुळे दिवाळी असं वाटतं. काय हो स्वप्नील सर? अरे प्रभू रामचंद्रांचं स्वागत दिवे लावून करायची रीत उगाच नाही पडलेली. अहो पण आता हे लाइटिंगचे दिवे आलेत की. दिप्या, दिवे फक्त उजेड पडावे म्हणून लावायचे नाहीत रे. दिवाळी कशी थंडीत येते आणि असे दिवे लावले ना की मायेची ऊब तयार होते घरासाठी, म्हणून दिवे लावायचे असतात. आता तुझे लाइटिंगच्या दिव्याने मिळणार आहे का रे ऊब? हो बापू, पण आम्हाला हे सगळं माहिती पाहिजे ना. हो अरे मग आम्ही कशाला आहे? अरे अशाच गोष्टी जुन्या पिढीनं नव्या पिढीला द्यायच्या असतात. आणि तुमचं काम तुम्ही चोख करता विना काका.
हो 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 तेवढं उरकतो म्हणलं की जाऊ आपण. अरे जा आत्ताच, आम्ही उरकतो ते. जा 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 फटाके लावा जा. ए दिप्या हा बोल. थांबा, लोकांना त्रास होईल अशी आणि मोठ्या आवाजाचे फटाकडे उडवायचे नाहीत, कळलं? राजीबा तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मी आणतानाच बारके फटाके आणले. पाऊस भुईचक्कर आणि फुलभाज्या एवढंच आणलंय. काय मामा आम्हाला ते बॉम्ब फोडायचा होता. युच्या पत्रिकेने काय मजा. भांजे तुम्ही आता आजार आहे ना, त्यामुळे बारके फटाके आणले. पुढच्या वर्षी आणू की आपण बॉम्ब. पुढच्या वर्षी मी असेल का काय मामा. छोट्या पत्रिकेने काय मजा. अरे बाळा, छोट्या फटाक्यांनी हवेचं आणि आवाजाचं प्रदूषण होत नाही, पक्ष्यांना प्राण्यांना त्रास होत नाही. आणि डॉक्टरांनी काय सांगितलंय? जोपर्यंत तू आजारी आहेस तोपर्यंत तुला धक्का बसला असं काही करायचं नाही, सांगितलं का नाही? ओके बाबा. हो आणि या फटाक्यांना पण लय मजा येते अमोल. चला जाऊया आपण. काय कुठे चला, कुठे निघालात तुम्ही? अगं मी फटाके फोडायला निघालो. बरं फटाके फोडा, पण आधी लक्ष्मीपूजन करून घेऊया ना. हो चला बापू आजोबा चला. चला या. चला. तूच बोलते का लक्ष्मी काय सुख समृद्धी भरभराट आणते. मग या घरची लक्ष्मी तुम्हीच आहात. अमोल अरे पण रुपाली, मी तुझ्यासाठी जे करू शकलो त्यात समाधान मानत तू माझ्या बरोबर राहिली. माझ्यासाठी तूच लक्ष्मीचं रूप आहेस. छोटे सरकार, अहो हे सगळं किती भारी आहे. बोलत नका बसू की. लोक पूजा करा. आप्या, अगं घरात सुख समाधान शांती नांदावी म्हणून घरच्या लक्ष्मीची पूजा केली पाहिजे. ही आयडिया आपल्या बारक्या अमोलची बर का.
अमोलनं ना खरंच आम्हाला घरच्या लक्ष्मीची खऱ्या अर्थानं ओळख करून दिली आज. हो. मला माहीतच होतं की छोटे सरकार नक्की काहीतरी भारी करणार आहेत. पे आयुष्यभर तुझी कृपा माझ्यावर अशीच राहू दे बाई. मोना, या घरची लक्ष्मी म्हणून येऊ तुझा मान आहे. अशीच आनंदी राहा. मग कसं वाटलं माझं लक्ष्मी पूजन? अमोल, असं लक्ष्मीपूजन जर प्रत्येक पुरुषाच्या मनात रुजलं ना तर कुठलाच पुरुष कधीच कुठल्याही स्त्रीवर हात उचलणार नाही बाळा. खरंच आज तू आम्हाला सगळ्यांना काहीतरी वेगळंच दिलंयस. यापेक्षा भारी लक्ष्मीपूजन होऊच शकत नाही काय? अमोल बाळा, काय झालं बाळा तुला? आजोबा, वाद सगळ्यांना असं एकत्र बघून मला खूप भारी वाटते आणि मला अशीच सगळी एकत्र हवी. अमोल, तुझ्या कायम लक्षात राहील अशी दिवाळी साजरी करू आपण. हो. आणि अमोल, अजून दिवाळी संपलीच नाहीये. भाऊबीज राहिलीये, पाडवा, तुळशीचं लग्न, अजून भरपूर दिवाळी आहे. हो मा, आपण दिवाळी एकदम आनंदात साजरी करू. तशी एवढीच दिवाळी आहे ना माझ्याकडे. अमोल, असं नाही बोलायचं बाळा. हे बघ, आम्ही सगळे तुला काहीच नाही होऊन देणार. आणि आपण सगळ्यांनी ही दिवाळी एन्जॉय का करायची माहितीये का? कारण आपली सगळ्यांची एकत्र असलेली पहिली दिवाळी आहे म्हणून. आणि राहिला विषय आजाराचा, तू आजाराला घाबरलाच नाहीस, त्यामुळे तू निम्मा बरा झालायस. आणि अमोल बाळा, अरे यातलं तुला कुणी सोडून जाणार नाही बघ. सोडून गेला ना तर तुझा आजारच तुला सोडून जाणार आहे. तुला काय सुद्धा होणार नाही. अर्जा, दिप्या, स्वप्नील, अरे तुम्हाला जमल ते करा, पण काय बी करून आपल्या अमोलला बरं करा रे. आणि भांजे, असं सारखं शेवटची दिवाळी करायचं नाही. आम्ही सगळे इथं असताना तुम्हाला काय नाही होणार. आणि जर काही झालंच तर दिप्या मामा आहे की, मी तुम्हाला काहीच होऊन देणार नाही. आणि अमोल, एवढ्या आनंदाच्या दिवशी तू असं काहीतरी बोललास की मग सगळे नाराज होतात. मग तुला चालणार आहे का? नाही मा. मग असं अजिबात बोलायचं नाही. ओके मा. तू काय ओके म्हणतो नुसता, परत असंच बोलतो. हा, परत जर असं बोललं ना तर मा आणि बाबा तू याशी बोलणारच नाही. चालेल का मग? सॉरी बाबा. अरे पण अमोल, मगाशी फटाके उडवायचा विषय चालला होता, राहिलं की? ठीक आहे मामा. फटाके 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 मामा, फटाके कुठे आहेत? अरे हे काय आणलेत की? ए अमोल थांब. हे बघ, जास्त आवाज होईल आणि जास्त प्रदूषण होईल अशी फटाके नको येतात बाळा. नाही मा. अगं आपण ना, तो लहान आहे त्याला कशाला अडवतेस? वाजवू देत की त्याला फटाके. जा बाळा, वाजव तू. काही तसं नाही, फटाके घातक असतात ना पर्यावरणासाठी. तू काय काळजी करू नको. हे बघ किती भारी फटाके आणलेत मी. बरं चला. चला 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 या. बघितलंच मोना, आत्ता अमोलची इच्छा महत्वाची का पर्यावरण? हो ना. अहो, छोटे सरकार एवढ्या नाजूक स्टेजला आहेत, मग त्यांची कोणतीही इच्छा अपूर्ण का ठेवायची? मोनिका, रुपाली, आता मतभेद नकोत. सण आनंदात साजरा झाला पाहिजे. आणि तुम्हाला वाटतंय का अमोलची कुठली इच्छा अपुरी राहिली या ठिकाणी? नाही.
अरे अमोल बाळा, आता बाद झालं की. बापू आता सुरू झाली आपली दिवाळी. अरे अमोल बाळा, दिवाळी म्हणजे काही नुसतं फटाकडे उडवणं नव्हं, आणि त्यात उद्या पाडवा आहे. म्हणजे की नाही, उद्याचा सण थोडा वेगळा आहे. पाडवाला ना नवऱ्यानं आपल्या बायकोला काहीतरी द्यायचं असतं. अरे आम्हाला आमच्या बायकोला द्यायला काहीतरी विचार करू दे की. हा पण बापू आजोबा दोन्ही आजी तर देवाघरी आहेत ना. अरे अमोल बाळा, त्या जरी देवाघरी असल्या ना तरी नवरा म्हणून आमचं काही कर्तव्य आहे की नाही? बापू सगळ्यांना पण गिफ्ट द्यायला हवी ना. बर, द्यायलाच पाहिजे. अमोल, तुला वाटतंय बाकीच्यांनी बायकांसाठी काही घेतलं असेल? नाही बापू, सगळे ध आहेत ध. पण बापू डोंट फेअर बापू मी यांना गिफ्ट द्यायलाच लावणार. पण तुम्ही दोघं पण आजीला काय गिफ्ट देताय हे पण बघायचे मला. कळल बर का, तुला कळल. दिप्या, बरं झालं तू ते भुईचक्रण पाऊस आणला. फक्त अमोलला काही त्रास पण नाही झाला, त्यांनी एन्जॉय केला चांगला. तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. होय, हो 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 हो. काय 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 बोलायचं बाळा? बाबा उद्या पाडवा आहे, मी काय गिफ्ट घेतलं का नाही? तुम्हाला लग्न करून एवढं पण कळत नाही? अरे बाबा, पाडव्याला आपल्या बायकोला गिफ्ट द्यावं लागतं. हो, पण नाही लक्षात राहिलं यावेळी गडबडीत. आता काय करणार ना. आणि काय एखाद्या वर्षी नाही घेतलं तरी चालतंय या ठिकाणी. चालतं चालतं. हा होते बाबा, ते काय नाही, उद्या पाडवा आहे. मग मग काय निपेदान, तुम्ही सजून गिफ्ट आणला नाही आणलं तर मी तुमच्याशी बोलणार नाही म्हणजे नाही. अमोल, अहो तुम्ही पैशाविषयी बोललात का भाऊजींशी? आई ग, नाही, विसरलोच मी या सगळ्या गडबडीत. हे बघा, ऐन टायमिंगला उगाच आपली पळापळ होईल ना सगळी. नाही रुपाली, मी बोलेन सगळं, पण ऐक ना, उद्या पाडवा आहे. तुला काय गिफ्ट हवं या ठिकाणी? अहो इथं अमोलच्या आजारपणाने डोकं फिरलंय माझं, आणि तुम्हाला गिफ्टच सुचतंय का? अगं रुपाली, हे बघा, मला सोनं नाणं काही नकोय. तुम्ही पैसे बाजूला ठेवा, आपल्याला हॉस्पिटलसाठी लागतील. पण अगं सणवार आहे आणि सणावाराला बघा, मला तुमचं लेक्चर नकोय आता. आणि तुम्ही जर उद्या पैसे खर्च करून काही गिफ्ट आणलं ना, तर माझ्यासारखी दुसरी कोणी वाईट नाही. तुम्ही प्लीज पैसे बाजूला ठेवा. अहो ऐका ना, उद्या पाडवा आहे ना, मग तुम्ही मला काय गिफ्ट देणार आहात? नाही काय. नाही काय म्हणजे? अहो असं कसं, उद्या तर पाडवा आहे ना. आजपर्यंत प्रत्येक पाडव्याला मी तुला काय ना काहीतरी देत आलोय, पण आता तुला बघितलं ना तरी माझी फसवणूक केल्याचं आठवतं मला. म्हणजे आता तुमचं माझ्यावर प्रेम नाही राहिलं का? अहो अहो ऐका ना. अर्जुन इकडे हे बघ ना, आपल्या फोटो फ्रेमच्या काचेला तडा गेलाय. आपल्या तिघांचा फोटो आहे हा. उद्या उठल्या उठल्या पहिल्यांदा हे काम करायचं. हे बघ ना. हा हा हा, मी आणतो हे फोटोच्या काचेचा तडा गेलेला काच बसून आणतो. अर्जुन काय कसला विचारत आहेस तू एवढ्या? आपण एवढी छान दिवाळी सेलिब्रेट करतोय, तू कसल्या टेन्शन मध्ये? नाही टेन्शन कसलं, टेन्शन कुठे घेतोय. अमोल खुश आहे ना, बरं वाटतंय मला जरा मस्त. मला आपल्या अमोलला असंच आनंदात बघायचंय कायम. ए अर्जुन, उद्या पाडवा आहे, आपण अमोलसाठी काहीतरी स्पेशल गिफ्ट आणूया. तो खुश होईल एकदम. हे काय मध्येच? अरे आता पाडव्याच्या दिवशी नवरा बायकोसाठी काहीतरी गिफ्ट आणतो ना, आपण अमोलसाठी आणूया ना. आपण अमोलसाठी? अर्जुन एवढा काय विचार करतोय, देऊया ना त्याला गिफ्ट. बरोबर, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, देऊ ना, देऊ देऊ देऊ. पण त्याला द्यायचं काय ना ते ठरलं नाही, म्हणजे तू ठरवलं असशीलच आहे ना. नाही नाही, माझ्या पण डोक्यात नाही अजून काही, पण रात्र आहे की अख्खी, मी काहीतरी विचार करते. तू पण विचार कर. आता हा विचार पण मीच करू का? हा हा, देऊ आपण, विचार करू आणि देऊ काहीतरी मस्त. चला आवरायचं ना, झोपायचा उशीर झालाय. आवडते. हो हो. अरे जे मेला तू आता.
अरे स्वप्नील दादा आणि दिपे तुझ्यापेक्षा जास्त रोमॅन्टिक असतील, रोमॅन्टिक. त्यांचं ठरलं असेल त्यांच्या बायकोला काय द्यायचं. तुझं काहीच ठरलं नाही ना. बायकोला काय द्यायचं ते, आता तर अमोलला पण काहीतरी द्यायचं. उद्या खातोय बोलणे.